नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. काळावर उमटलेल्या सुवर्ण मुद्रा या शीर्षकाखाली आपण दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत असतो. सातत्याने 5000 वर्ष इथली महिला परंपरेच्या आणि एका व्यवस्थेच्या अर्थाने बळी पडत आलेली आहे. पडदा आणि उंबरा या दोन्ही गोष्टीच्या बाहेर महिला पडत नव्हती, कारण इथली प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्था तिला ते बाहेर पडण्यासाठी मज्जाव करत होती. अशा काळापासून महिला लढत आहेत. अगदी मैत्री गार्गीपासून ते सिंधुताई सपकाळपर्यंत अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून त्यांना ज्ञानेश्वरी लिहायला भाग पाडणाऱ्या मुक्ताईपर्यंत अशा कितीतरी महिला सतत काम करत राहिल्या, व्यवस्थेविरोधात उभ्या राहिल्या आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत राहिल्या. अशाच महिलांचा आपण सन्मान करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्रद्धा महागावकर आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा कोल्हापूरमध्ये प्रभाव आहे. सातत्याने महिलांच्या प्रश्नासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी लढत राहणं, काम करत राहणं हा त्यांचा स्वतःचा स्थायीभाव राहिलेला आहे. एकूण त्यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रवास कसा होता, त्यांचं अवतीभोवतीचं भावविश्व काय होतं, या अर्थाने आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि त्या यंदाच्या SP9 मराठीने आयोजित केलेल्या काळावर उमटलेल्या सुवर्णमुद्रा या शीर्षकाखाली देण्यात येणाऱ्या नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरीसुद्धा राजकीय क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल ठरलेल्या आहेत. मॅडम, मी सुरुवातीला SP9 मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या एकूण राजकीय जीवनाची सुरुवात जी आहे ती कुठल्या पक्षापासून झाली आणि सध्या तुम्ही ज्या पक्षात काम करता आहात त्या पक्षामध्ये काय काम करता आहात? सध्या मी पूर्वी मनसेमध्ये होते. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी माझं राजकीय करिअर चालू केलं होतं. बरीच वर्ष तिथं काम केल्यानंतर आता मी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेली आहे. आणि भारत राष्ट्र समितीमध्ये काम करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता मी ह्या पक्षात गेले. पण मला ह्या पक्षाने भरभरून दिलं. महाराष्ट्र संघटनेची, महिला संघटनेची ह्या पक्षाने मला जबाबदारी देऊ केली आणि ती जबाबदारी पार पाडायचं आता मी सध्या काम करते. मनसेपासून तुम्ही सुरुवात केली. मनसेचं धोरण खळखट्याक असं होतं, म्हणजे जाग्यावर पलटी करणं असा मनसेचा स्थायीभाव होता. तिथून तुम्ही स्वतःची एक ताराराणी आघाडी सुरू केली जिथं महिलांचे मोर्चे, आंदोलनं होती. तर मनसेच्या या खळखट्याकचा उपयोग ताराराणी आघाडी चालवताना झाला? मनसे खळखट्याक आहे म्हणून मी मनसेत कधीच गेले नव्हते. मला वैयक्तिक राज ठाकरेंची भूमिका आवडत होती म्हणून मी त्या पक्षात गेले होते. पण गेल्यानंतर मला ही गोष्ट समजली की मनसेत खळखट्याक हे राज ठाकरे साहेब करत नसून आजूबाजूचे भरपूर लोकांच्या बाबतीत करत होते. आणि एक कोल्हापूरची मी महिला आहे, खासदार घराणं आहे आमचं. माझे आजे सासरे हे कोल्हापूरचे पहिले खासदार होते एका पक्षाकडून. मग ज्या वेळेला मला ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला मी ठरवलं की वरिष्ठांचं आपण जर ऐकून घेतलं आणि ह्या मुंबईकरांचं आपण कोल्हापूरकर म्हणून ऐकून घेतलं तर मग हे नाकापेक्षा मोती जड आपल्याला भरपूर होईल. त्यापेक्षा मीच उलट त्यांना खळखट्याक केला आणि मी त्या पक्षातनं बाजूला झाले. 81 प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या दृष्टीनं काम करता आहात. कोविडच्या काळामध्ये फार छान काम त्या प्रभागात झालं. त्या कामाविषयी थोडं. कोविडचा काळच असा होता की तिथं माणसानं हात देणंच खूप गरजेचं होतं. बरोबर. कोविड चालू झाल्यानंतर मी माझ्या प्रभागात काम करत असताना आरोग्य सेवा चालू केली होती. आरोग्य सेवेमार्फत घरोघरी येऊन ब्लड टेस्ट आणि जे काय असतील ते टेस्ट सगळ्या घरोघरी येऊन ती लोक घेऊन जात होती. 50% ते 60% त्यात डिस्काउंट देऊन त्या पद्धतीनं आम्ही एक ती समाजसेवा चालू ठेवली होती. अनेक वाफ घ्यायचे मशीन असतील ते आम्ही आमच्या प्रभागात द्यायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून घरात कोण या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडू नयेत. पण हे करत असताना लक्षात आलं की अन्न सेवा सुद्धा तितकीच गरजेची आहे. आणि मग आरोग्य सेवा देत असताना आम्ही त्यात अन्न सेवा सुद्धा चालू केली. आणि कोविड काळात पूर्णपणे जोपर्यंत कोविड काळ चालू होता तोपर्यंत ती अन्नसेवा चालू केली. आणि अजून सुद्धा दर आठवड्याच्या शनिवारी आम्ही ती अन्नसेवा चालू ठेवलेली आहे. सध्या भारत राष्ट्र समितीमध्ये राज्याच्या महिला समितीची जबाबदारी तुमच्यावर KCRनी, मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली आहे. अब की बार किसान सरकार असा नारा घेऊन ते सध्या भारतभर फिरत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की भारत राष्ट्र समितीमध्ये गेलात याचं कारण त्यांचं प्रारूप विकासाचं आवडलेलं होतं का एक नवा पक्ष आहे म्हणून तिथं काम करायला आवडलं म्हणून गेलात? 75 वर्ष झाली हे राज्यकर्ते आपल्यावरती राज्य करतायत आणि महाराष्ट्रासारखा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र असताना सुद्धा ह्या 75 वर्षात ह्या राज्यकर्त्यांनी आपल्याला
म्हणावं तसं काहीच दिलेलं नाही आहे, जेणेकरून ह्यांचे बंगल्यावर बंगले वाढतायत आणि तिथल्या प्रॉपर्टीज त्यांच्या भरपूर वाढतायत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला फाटा द्यायचं जरी आपण ठरवलं तरी आपल्या महाराष्ट्रात तो पर्याय मिळत नव्हता, जो आता भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. आणि तेलंगणा पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर तो पॅटर्न महाराष्ट्राला दाखवून जर महाराष्ट्रात ही क्रांती घडत असेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जर तेलंगणामध्ये काम होतं तर ते महाराष्ट्रात सुद्धा नक्की होऊ शकतं. आणि ते काम आम्हाला महाराष्ट्रात करायचंय. केसीआर साहेबांचं काम आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेपर्यंत पोचवायचं आहे. कुठलीही पक्षाकडून अपेक्षा नाहीये, फक्त एक सुजलाम सुफलाम जसा महाराष्ट्र आपला आहे ते काम 100% केसीआर साहेब करतील ही आम्हाला ज्या वेळेला खात्री पटली, त्याच वेळेला त्यांचं काम निस्वार्थपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचवायचं आमचं काम झालं. सध्या वर्तमान महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर जवळजवळ राजकारणाचा चिखल झालाय. आज या पक्षात उद्या त्या पक्षात अशी स्थिती आहे. तर लोक पर्याय शोधत आहेत आणि तुम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आणून एक पर्याय उभा करताय. काय वाटतं की जनाधार या पक्षाला मिळेल असं वाटतं का लोक बाबा भौगोलिक मर्यादा सोडून इतर प्रांतातून आलेला हा पक्ष आहे म्हणून नाकारतील असं वाटतं? लोक नाकारणार नाहीच आहेत, लोक स्वीकारावीत हीच जबाबदारी सध्या आमच्यावरती आहे. जोपर्यंत आम्ही जे कार्यकर्ते म्हणून जे काम करतायत, जे नेते म्हणून पक्षासाठी काम करतायत, जोपर्यंत आम्ही सगळ्यांनी त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेपर्यंत ज्या वेळेला सांगू की भारत राष्ट्र समिती ज्या वेळेला सत्तेत येईल त्या वेळेला ना तेलंगणातले कुणीही येऊन इथं मुख्यमंत्री होणार नाहीयेत, तुम्हा आम्हाच्या सर्वसामान्य चेहऱ्यामधलेच इथं ते मुख्यमंत्री देणार आहेत. ही गोष्ट ज्या वेळेला सर्वसामान्यांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांचा विश्वास संपादन केला तर येणाऱ्या काळात भारत राष्ट्र समितीची सत्ता नक्की येईल. शेवटचा प्रश्न मॅडम, तुम्ही राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहात. महिला विधेयक सुद्धा, शक्ती विधेयक आमच्या पंतप्रधानांनी परवा संसदेमध्ये पारित केलं, राष्ट्रपतींची सही झाली. महिलांचा राजकारणातला जो वावर आहे तो वावर बघता इकडं नगरसेवक बाई असते आणि झेरॉक्स नगरसेवक नवरा असतो, अशी एक स्थिती आहे. तर याकडं तुम्ही कसे बघता? म्हणजे तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला या संदर्भात काही सूट वगैरे दिली होती का? स्वतः निर्णय घ्या आणि पुढं जा. मी एक छोटासा किस्सा सांगते माझ्या बाबतीत. मी हॉस्पिटलमध्ये गेले, 2017ची गोष्ट आहे. दवाखान्यात गेल्यानंतर गुड न्यूज समजली आम्हाला आमची, आणि हॉस्पिटलमधनं आम्ही निघालो आणि तिथनं येत असताना माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की चल तुला आज मी एक सरप्राईज देणार आहे. म्हटलं सरप्राईज असेल तर म्हटलं एखाद्या आईस्क्रीम पार्लरला जाऊन आपण आईस्क्रीम खाऊन सेलिब्रेट करायचं. तर ती आमची गाडी गेली ती राजारामपुरीतल्या मातंग वसाहतीमध्ये. तर ती गाडी तिथे आमची एवढ्यासाठी गेली होती. 2017 साली ताबूत विसर्जनच्या वेळेला एक अपघात झाला होता पापाजी टिकटीच्या इथं. KMT ने एक 8 वर्षाच्या मुलाला, 25 वर्षाच्या मुलाला आणि एक 70 ते 75 वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडलं होतं आणि ही 3 जण त्यावेळेला मृत्युमुखी पावली होती. तर त्या घरी माझ्या नवऱ्यानं मला 3 ठिकाणी भेटी घातलं आणि मला सांगितलं की श्रद्धा, प्रत्येक वेळेला आपलं सुख म्हणजेच नसतं. या समाजात अनेक दुःख आहेत, अनेक यातना आहेत. ते जोपर्यंत तू स्वीकारणार नाहीस, त्यांच्या दुःखात जोपर्यंत तू सामील होणार नाहीस, तोपर्यंत ह्या राजकारणात तू सक्सेसफुल म्हणवली जाणार नाहीस. त्यामुळे मी हे सांगेन की माझ्या घरात मी एका पदावर आहे म्हणजे माझ्या मागनं माझा नवरा काम करत नाही, कारण मला ती सूट दिलेली आहे, कारण समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यानं मला ती नाळ जोडून दिलेली आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला समितीच्या प्रमुख श्रद्धा महागावकर होत्या. त्यांचं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे की माझ्या घरामध्ये नवरा झेरॉक्स राज्यकर्ता म्हणून जन्माला आलेला नाही, तर माझ्या नवऱ्याने मला त्या संदर्भात मुभा दिलेली आहे आणि माझ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची सूटसुद्धा मला घरातून मिळत आलेली आहे. आणि त्यांचं स्वतःचं मत असं आहे की स्वतःचं सुख म्हणजे फक्त महत्त्वाचं आहे असं नाही, तर इतर खूप दुःख असतात. म्हणजे आमच्या गोव्याच्या कवयित्रीच्या भाषेत सांगायचं तर दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फुलपाखरू करता येते. दुःखाला चिमटीमध्ये धरण्याचं सामर्थ्य ज्या माणसांकडे असतं त्या माणसांना सामाजिक कणव असते, समाजाप्रती एक आंतरिक जाणीव असते आणि या जाणीवेतून सातत्याने या काम करतायत आणि या स्पष्टपणे आंदोलनं करतायत, मोर्चे काढतायत. म्हणजे अलीकडचा काळ बघितला तर संदीप खरे म्हणतात तसं, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही, माझं जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी.
तर भेंडी झालो असतो, मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही, मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही. अशा मुळमुळीत काळामध्ये ताराराणीच्या कोल्हापुरातील एक लढवा या ताराराणीचा मावळा या अर्थाने काम करणाऱ्या श्रद्धा महागावकर लढतात. महिलांचे प्रश्न मांडतात, समाजाचे प्रश्न मांडतात. कोविडच्या काळामध्ये सामाजिक उत्तरदायित्व डोक्यात ठेवून समाजाप्रती आपली काहीतरी उत्तरदायित्वाची भूमिका आहे, या माध्यमातून समाजासाठी काय करता येईल तेवढं स्वतःच्या प्रभागापुरतं का असेना ते करत राहतात. गोष्ट छोटी असते पण ती कधी डोंगराएवढी होते हे आपल्याही लक्षात येत नाही. त्यामुळे जे जे आपल्या परीनं आपापल्याला करता येईल ते करतायत. आणि महाराष्ट्र एकूण राज्याचा विचार करता तेलंगणा पॅटर्न इथं चालेल आणि भारत राष्ट्र समितीला उत्तम जनाधार मिळेल असं त्यांचं मत आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्था स्वतःच्या स्वार्थाभोवती गुरफटलेली असताना हा पक्ष पर्याय म्हणून उभा राहील असं त्यांचं मत आहे. मॅडम, तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि ज्या पक्षाचं सध्या काम करता आहात, राज्य पातळीवरची जबाबदारी आहे, ही जबाबदारी तुम्ही सक्षमपणे पेलालच. पण येत्या काळामध्ये राष्ट्र पातळीवरची जबाबदारी तुमच्याकडं यावी ही दसऱ्याच्या निमित्तानं आया अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो. अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाईम युअर न्यूज. धन्यवाद.